साका डिटेक्ट होतो। हा साका आंबा, हा बघा, हा साका आंबा आहे बघा। A1 1 2 3 4 तर देवगड हापूसच्या बॉक्स मध्ये आंबा भरून कुठलाही आंबा विकतायत। भुलैयाला भुलू नका जाहिरातींच्या। अस्सल देवगड हापूस हवा असेल तर त्याची पारख करूनच घ्या। नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन। मित्रांनो, आज मी आलोय देवगडमध्ये जामसंडा इथे आंबा उत्पादक केंद्र आहे। इथे आपल्याला एक नवीन मशीन आली आहे जी आंबा स्कॅन करते। माणसांचा एक्सरे आपण पाहिला असेल, पण आंब्याचा एक्सरे काढला जातो आणि इथे माहिती दिली जाते की हा आंबा खराब आहे की नाही। तर आज आपण त्या उत्पादन केंद्राला भेट देणार आहे आणि इकडे पाहणार आहोत की कशा पद्धतीने ही मशीन काम करते। आणि जर तुम्हाला घर बसल्या आंबा हवा असेल ती सुद्धा आपण माहिती देणार आहोत। आणि देवगडमध्ये यावर्षी आंबे का 30 ते 35% उत्पादन झालं आहे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत। चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतात। नमस्कार दादा। हा नमस्कार। आपलं नाव काय दादा? संतोष पाटकर। अच्छा, मग दादा आपल्या देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था आहे, कसा इथे आंबा मिळेल आपल्याला? ही आमची देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था 1987 साली स्थापन करण्यात आली। अच्छा, या स्थापनेमागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे। बरोबर। यापूर्वी 1987 साल ज्यावेळी संस्था स्थापन झाली त्यावेळी प्रॉपर मार्केटला 101% आंबा जायचा। अच्छा, एकही आंबा इथे प्रायव्हेट मार्केटला विकला जात नव्हता किंवा अन्य मार्केटला आंबा जात नव्हता। अच्छा, सगळ्या दलालांवर ही सगळी आंब्याची जी यंत्रणा होती ती त्यांच्या हातात नाडी होती। बरोबर। दलाल शेतकऱ्यांना दर कळत नव्हता। हां, आकडेपट्टी यायची, 2 महिन्यांनी आकडेपट्टी त्यांना मिळायची आंबा सीझन संपल्यानंतर, आणि त्यावेळी शेतकऱ्यांचे डोळे पांढरे व्हायचे। अच्छा, काही वेळा असं व्हायचं की वाहतुकीचा खर्चच शेतकऱ्यांना भरावा लागायचा। अच्छा, हातात त्यांच्या काय राहायचं नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला आपल्या आंब्याची आज काय विक्री झाली हे कळतच नव्हतं। बरोबर। तो पूर्णपणे ब्लाइंड असायचा। हां, मग ही संस्था स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात पहिल्यांदाच रोखीने खरेदीचा पायंडा या संस्थेने सुरू केला। वा वा, शेतकऱ्याला त्याच्या आंब्याची किंमत त्या दिवशी कळू लागली। वा, छान। आणि शेतकऱ्यांना ती किंमत कळल्यावर ॲटोमॅटिक माझा आंबा या किमतीने जातोय, मग शेतकऱ्याला आपल्या भाव करू लागला शेतकरी। बरोबर। नाहीतर काहीच कळत नव्हती। एक मोठी सुधारणा झाली त्या संस्थेनंतर ग्रेडिंग आम्ही तयार केली। अच्छा, एक सरसकट पेटी नाही तर असं A1 1 2 3 4 अशा पद्धतीचं ग्रेडिंग सुटसुटीत ग्रेडिंग केलं। जे 300 ग्रामच्या वरचं असेल तर A1 आणि 276 आणि 300च्या मध्ये असेल तर 1 नंबरचा आंबा। अशा पद्धतीने 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशी आम्ही ग्रेडिंग पद्धत शेतकऱ्यांना लावली। शेतकऱ्यांकडून आम्ही कच्चा आंबा खरेदी करतो आणि तो कच्चा आंबा खरेदी करताना सुद्धा त्यांना ग्रेडिंग वाईज दर दिला जातो। अच्छा, त्यामुळे शेतकऱ्याचाही फायदा होतो। मग कच्चा आंबा जेव्हा ग्रेडिंग करतात तेव्हा त्याचं वजन जास्त असतं। आंबा पिकायला लागला की त्याच्यातलं वॉटर पर्सेंटेज कमी होत जातं आणि त्याचं वजन ऑटोमॅटिक कमी होतं, खाली येतं। म्हणजे आंब्याच्या मॅच्युरिटीवर अवलंबून असतं, या वातावरणावर अवलंबून असतं किती वजन खाली याचं, मॅच्युरिटीवर अवलंबून असतं। अच्छा, आणि या वर्षी आंबा कमी आहे असं म्हणतात की 30 ते 35% आंबा झालाय, तर त्याच्या मागचं कारण काय दादा? त्याच्या मागचे कारण हे ग्लोबल वॉर्मिंग आहे। अच्छा, ग्लोबल वॉर्मिंग। ते आपण रोखू शकत नाही। म्हणजे आपण सगळा जो औद्योगिकरणाचा फटका, औद्योगिकरण झालं पाहिजे बरोबर, आणि त्याचा फटका हा शेतीला बसत आहे। अच्छा, म्हणजे ते कुठल्याही प्रकारची शेती असो, मग शेतीला बसला म्हणजे तो शेतकऱ्याला बसत। बरोबर। आणि त्याचे हे दुष्परिणाम या झाडावर होत आहेत। अच्छा, अचानक तापमान वाढणं, तापमान कमी, पाऊस अवेळी पडणं, तो लांबणं, हे सगळे जे इफेक्ट आहेत ते झाडावर होतात आणि झाडाच्या मोहर येण्याच्या प्रक्रियेमध्ये बदल होतो। अच्छा, मग तो काही वेळा लांबतो, काही वेळा येतो, परंतु त्याच्यात वांज मोहर होतो। बरोबर। हे सगळे कीटकांची वाढ होते, कीटकांची वाढ झाली आणि ती वाढ होते आणि त्यामुळे ह्या शेतीला त्याचा फटका बसतो। त्यामुळे हे सगळी जी नुकसानीची झळ ही शेतकऱ्याला सोसावी लागते। आता देवगड हापूस आंबा आपला जगप्रसिद्ध आंबा आहे आणि याला राजाचा मान आहे, पण आता मुंबईमध्ये आता बरेच आंबे मिळतात की तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण बरेच आंबे विकतायत, कर्नाटकचे आंबे घुसतायत त्यामध्ये,
पुन्हा विविध भागातून अलिबागचे आंबे, रायगडचे आंबे येतात. त्यामध्ये एका सामान्य व्यक्तीने कसं ओळखावं की देवगड हापूस आंबा हा कुठला आहे आणि खरा देवगड हापूस आंबा म्हणजे ज्यामध्ये साखर नाही, लासं नाही, हे कळण्यासाठी काही योजना आपण आणल्या आहेत का? हो, जरूर आणले आहेत. या बाबतीत आम्ही खूप वर्ष विचार करत होतो आणि याच्यासाठी आम्ही भौगोलिक मानांकन GI मानांकन हे आम्ही अनेक वर्ष झगडून आम्ही ते मिळवलं. अच्छा. हापूसला भौगोलिक मानांकनाचा GI टॅग GI टॅग मान प्राप्त झाला. बरोबर. पण हा जो झाला तो 5 जिल्ह्यांकरता झाला. ठाण्यापासून ठाणे, रायगड पासून तो खाली याच्यापर्यंत. बरोबर. अलिबाग पण आलं त्यामध्ये, अलिबाग पण आलं, अगदी सावंतवाडी, कोकण पट्टा चालू झाला पूर्णपणे. त्याच्यात आम्हाला देवगडचं वैशिष्ट्य जपायचं. बरोबर. देवगडच्या वैशिष्ट्याबरोबरच जपण्याबरोबरच बाहेरचा जो कर्नाटकचा, बेंगलोरचा माल घुसतो त्यालाही अटकाव करायचा. बरोबर. त्यासाठी आम्ही ते GI मानांकन घेतलं. परंतु त्याला जो शासकीय यंत्रणेमार्फत सपोर्ट मिळाला पाहिजे तो तेवढा मिळत नाहीये. म्हणजे त्या कायदेशीर बाबी ज्या आहेत त्याच कुणाला ज्ञात नाही. अच्छा. आणि त्याच्यामुळे ती यंत्रणा राबवायची कशी, त्याच्यावर कुठलं कलम लावायचं त्या गुन्ह्याखाली हे काही कुणाला त्याच्यातली माहिती. हळूहळू त्याच्यात ती सुधारणा होत आहे. कारण हापूस हा टॅग पूर्ण कोकण पट्ट्याला देण्यात आला. तर देवगड हापूसच्या बॉक्समध्ये आंबा भरून कोणी तो कुठलाही आंबा विकतायत. मग आता याच्यासाठी आम्ही काय केलं की याला काय कुठेतरी आळा बसावा. बरोबर. म्हणून याच्यासाठी आता आपणच काहीतरी उपाय काढला पाहिजे. या दृष्टीने आम्ही यंदा GI स्टिकर काढलेत. अच्छा. GI स्टिकर. स्टिकर काढले. तो स्टिकर आंब्यावर लावला जाणार. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं आंब्याचं होणारं किती उत्पादन आहे तेवढेच त्याला ते स्टिकर दिले जाणार. अच्छा. आणि ते स्टिकर तो शेतकरी आंब्याला लावेल आणि तो त्याचा देवगडचा आंबा हा मार्केटमध्ये जाईल. अच्छा. मग ते स्कॅन केला की ते कोणता बाग आहे ते पण कळेल पूर्ण. त्यामुळे जो आंबा खाणारा ग्राहक आहे त्याला नक्की समजेल की हा मी खातोय तो आंबा देवगडचा आहे की नाही. तो स्टिकर त्याने स्कॅन केला की त्याला त्या शेतकऱ्याचं नाव, गाव, अच्छा, त्याचा फोन नंबर सगळं डिटेल मिळणार आहे. सर्व डिटेल. म्हणजे खराब मिळाला तरी त्या शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करता येणार आहे, चांगला जरी आहे तरी त्याला सांगता येणार. प्रोत्साहन देऊ. याच्यामध्ये काय होणार आहे, शेतकरी आणि ग्राहक हा परस्पर संबंध डेव्हलप होणार आहे. बरोबर. आणि शेतकऱ्यामध्येही सुद्धा काही सुधारणा होणार आहे. कारण खराब, अरे माझा माल खराब झाला, मग काय पुढे काळजी घेतल्या पाहिजेत, कसं प्रोडक्शन चांगलं काढलं पाहिजे हेही त्याला समजणार आहे. बरोबर. नाही तर आता तो मार्केटला पाठवत होतो, पुढे काय होतंय त्याला काही समजत नव्हतं. बरोबर. आता त्याची त्याला जबाबदारीची जाणीव होणार आहे आणि तोही जबाबदारीने मागणार आहे. मला देवगडचा अस्सल चांगला आंबा मिळतोय हे जर ग्राहकाला समजलंय तर ग्राहक जास्त पैसे देणार आहे. त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याचा फायदा होणार. अच्छा. त्याच्यामध्ये आता दुसरा आणखी एक विषय आमच्या संस्थेने केला की हापूस आंबा म्हटला की साकाही त्याची अनुवांशिकता आहे. बरोबर. साका हा येणारच. पण तो त्याचं नॉर्मल पर्सेंटेज आहे. त्याच्या बाहेर गेला की तो त्रास होतो, ग्राहकालाही त्रास होतो, सगळ्यांना त्रास होतो. खराब आंबा मार्केटमध्ये जातो, ही ओरड होते. बरोबर. मग त्यासाठी आमच्या संस्थेने आंबा साका स्कॅनिंग मशीन आम्ही हा उभारलंय. आणि त्यामध्ये आंबा 60 ते 70% आंबा जो राईप झाला असेल तो त्याच्यातून कमीत कमी 60 ते 70% पाहिजे. आणि मग तो आंबा त्या मशीनमधून गेला साका म्हणून त्याच्यात साका डिटेक्ट होतो. अच्छा. आणि मग साका विरहित असा आंबा आपण ग्राहकांना पोचतो. आणि त्यामुळे आता संस्थेकडून आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत चालली. त्यांना आता माहिती झाली की संस्थेकडे आंबा जो मिळतोय हा साका विरहित मिळणार. अच्छा. त्यामुळे आता एकदम दर्जेदार हापूस आंबा जर खायचा असेल तर निश्चितपणे आम्ही या ग्राहकांना पुरवू शकू. बरोबर. आपल्या देवगडमध्ये पहिल्यांदाच ही मशीन आली आहे का? या वर्षी झाली मशीन? याच वर्षी आली आहे. अच्छा. यामध्ये काय साका वगैरे लागतो ते चेक केलं जातं? मग कसं वर्क कसं होतं ही मशीन? आंबा तिथे बेल्टवर ठेवला जातो. अच्छा. या बेल्टवरती आंबा ठेवला जातो. त्यानंतर स्कॅनिंग मशीनवर तू आतमध्ये गेला की आंबा इथे दिसला जातो, साका आंबा इथे कळतो. अच्छा. मग इथे तो आंबा साका असेल तर इकडे एक्सरे प्रमाणे दिसतो इथे. हा चांगला आंबा आहे. हा चांगला आहे. आता एखादा साकावाला दाखव. अशा प्रकारे आंबा या बेल्टवर ठेवला आहे ना, तो इथे दिसतोय.
हा बघा, हा साका आंबा. हा बघा, हा साका आंबा आहे बघा, लगेच कळलंय. खालचा आंबा चांगला आहे. हा खालचा आंबा चांगला आहे. मग हा कसा काय रिजेक्ट करणार, इथे येणार ना? इथून रिजेक्ट केला जातो. इथून रिजेक्ट केला जातो, मग इकडे दिसतो. 2 साईडला पडणार, त्या बेल्टचा त्या साईडला आणि या साईडचा या साईडला. अच्छा, 2 लाईन आहेत ना. अच्छा, 2 बेल्टवर ठेवले, या साईडचा या साईडला पडणार, त्या साईडचा त्या साईडला. रिजेक्टेड आंबा. रिजेक्टेड आंबा. आणि बाकी पुढे असे जाणार. चांगला आंबा तोच पुढे जाणार फक्त. अच्छा, मग चांगला आंबा असा पुढे जाणार आहे बघा. आणि मग अशा प्रकारे हा दादा इथे सॉर्टिंग करून आत टाकतोय. हे सगळे चांगले आंबे. मग दादा याचा काय खर्च किती येतो याचा? 40 रुपये डझन. 40 रुपये डझन. 40 रुपये डझन याचा खर्च आहे बघा. आणि कोणीही येऊ शकतं इथे आंबा चेक करायला? शेतकरी कोणी येऊ शकतो. शेतकरी कोणीही येऊ शकतं. आणि बाहेरून आंबे घेऊन आला ते पण चेक करून बघू शकतो, करून देऊ शकतो. आणि दादा साखर लागणं किंवा यामध्ये काय रिझन आहे महत्वाचं? म्हणजे आता साखरेचं प्रमाण हे वाढतच चाललंय, तर कल्टार हा एक भाग झाला की काही अजूनही काही केमिकल रासायनिक आहेत त्याच्यात साखर होण्याला निश्चित असं एक कारण नाही. त्याला अनेक फॅक्टर कारणीभूत ठरतायत. म्हणजे मगाशी बोललो हा ग्लोबल वॉर्मिंग आहे, बरोबर, हा एक मेजर आहे. हा हे साखर होण्यामागेचं कारण मेजर कारण. झाड ताण सहन करण्याची जी शक्ती पाहिजे ती या ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्याची कमी होते. दुसरं म्हणजे पॅक्लोबुटरॉलचा वापर असतो, कीटकनाशक. अच्छा, कीटकनाशक असतं. आपण झाडात माळांना खतं कुठली देते त्याच्यामुळे आत्ता जी झाडाची जी मशागत करायची आहे, तर झाडाची ताण सहन करण्याची शक्ती कशी वाढेल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं तर निश्चितपणे साखर होण्याचं प्रमाण कमी होईल. साखरेला म्हणजे अपडाऊन झालं टेम्परेचर तरी झाड हे सेन्सिटिव्ह आहे. हापूस आंब्याचं झाड हे खूप सेन्सिटिव्ह, आणि त्यावरती शेतकऱ्यांवरती अजूनही अडचणी आहे, जसं फळमाशीचं प्रमाण आलंय, सगळं. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती त्यावेळी पूर्वीच्या काळी म्हणायचं, म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे 2-3 मुलं असतील तर जो ढ असेल त्याला शेतीमध्ये टाकायचं, बरोबर, तो शेती करायचा आणि बाकीचे नोकरी करायला जायचे. बरोबर. आता शेती करणं म्हणजे खाऊ राहिलं नाही. शेती जो टॅलेंटेड असेल तोच माणूस शेती करू शकतो, अन्यथा येरा गबाळ्याचं काम नव्हे. बरोबर. आणि आता देवगडची कलमं हे घेऊन तिथे लावतायत कर्नाटकामध्ये जाऊन, तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? कर्नाटकी आंबे असतात पण ते दिसायला हुबेहूब आपल्या हापूस आंब्यासारखे दिसतात, पण त्याची सालं जाड असतात. सगळे फरक आहे. फायबर जास्ती असतो, त्याला पिवळा असतो, सुगंध नसतो. आपल्या देवगड हापूसचा जो सुगंध त्याची साल पातळ आहे, हे ते येणार नाही. हापूस आंब्याची रोपं ते नेतील, पण इथली जमीन, इथलं हवामान, आमचा समुद्र ते काही कुठे नेऊ शकत नाही. त्यामुळे ते जे क्लायमेट आहे ते वातावरण निर्मिती आहे, ही निसर्गाची एक देण आहे. बरोबर, निसर्गाने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी खासियत असते. तासगावची द्राक्ष, लासलगावचा कांदा, ती क्वालिटी आम्ही नाही करू शकत, नाही देऊ शकत. आंब्या कांद्याचं रोप आम्ही उगवू, तो द्राक्षाचा वेली ते आणून लावू, ते नाही होणार. काश्मीरची सफरचंद किती आम्ही किती केलं, आता नवीन सफरचंद त्याची ही येणार नाही. आणि दादा आता एक शेवटचा प्रश्न माझा, की देवगडमध्ये असे किती गावं आहेत, म्हणजे किती किलोमीटर पर्यंत कोणकोणत्या गावातले आंबे हे प्रॉपर देवगडचे असतात? तर प्रॉपर देवगड हापूस आंबा हा कोणकोणत्या गावामध्ये इथे जवळपास? आता तुम्ही जर बेल्ट पकडला तर साधारणतः तो विजयदुर्ग टोक पकडायचं, विजयदुर्गाचं टोक, ते इकडे मिडबावच्या इथपर्यंत, मिडबाव पर्यंत इथे जायचं सरस कोस्टल एरिया, आणि तिथून आत सुमारे साधारणतः 20-25 किलोमीटर, बरोबर, समुद्र किनारपट्टीपासून आत 25 किलोमीटर हा जो एरिया, या एरियामध्ये जो आंबा येतो त्याला तर प्रॉपर देवगडची ही येते, चव येते. हा, इंटरनल एरियामध्ये काय होतं, तो देवगडचा असतो परंतु तो जमिनीत फरक झालेला असतो. बरोबर, मातीची जमीन असते, त्याच्यामुळे त्याचे जे असतात थोडी साल जाड असणं, आकाराने थोडा लांबट असणं, आत फायबर असणं, हे जे आहेत ते येतात. तो असतो देवगडचा, परंतु ते फरक पडतात ना. प्रत्येक 3-4 किलोमीटरवर, अगदी 7 किलोमीटरवर भाषेत मध्ये जसा फरक पडतो तसा आहे. माणसं सुद्धा वेगवेगळी दिसतात आपल्याला. बघा तुम्ही तिथून पुढे राजापूरला जा की माणसांच्या चेहरेपट्टीमध्ये सुद्धा फरक दिसतो. बघा, भाषाही चेंज होते. तसंच ते आहे. ते कोंबडी वडे कसे काय ते असे वेगळे असतात, आपले वेगळे त्यांचे वेगळे, तसं झालं ते.
आणि दादा जर आपल्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला आंबा हवा असेल आता मागवण्यासाठी तर इथनं उपलब्ध होईल? आम्ही जरूर आंबा अगदी पुणे मुंबई इथे पाठवता. हो जरूर पाठवतो. आपला नंबर सांगा ना दादा. 7498202563. या नंबरवरती आपल्याला हापूस आंबा पाहिला. आणि इथे आपल्याला कोणकोणते आंबे मिळतील? फक्त हापूस आंबे मिळतील की? आता देवगडमध्ये प्रॉपर देवगडमध्ये हापूस लागवडीकडे जास्त लक्ष दिलंय. अच्छा, म्हणजे पायरी म्हणा किंवा पायरी ही जवळजवळ माझ्या मते 500 झाडं असतील तर एखादं पायरीचं झाड चुकून असेल. अच्छा, नाही तर पायरीची लागवड काही होत नाही. बरोबर. केशर आता लागवड लोकांनी हळूहळू चालू केली आहे, परंतु शेवटी मार्केट व्हॅल्युएबल जे फळ आहे ते हापूस. अच्छा, तर शेवटी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांना सांगायचं म्हणजे तुम्ही भुलैयाला भुलू नका, जाहिरातींच्या. बरोबर. जाहिरातींना भुलू नका. तुम्हाला अस्सल देवगड हापूस हवा असेल तर त्याची पारख करूनच घ्या. स्टिकर असणाराच आंबा घ्या, म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही. किंमत जास्त असेल तरीही तो घ्या. जर स्वस्त पाहिजे असेल तर मग तुमच्यासाठी कर्नाटक उपलब्ध आहे. स्वस्तायचं खाणं आणि ते एक मालवणी म्हण आहे, तसंच तुम्ही करू नका. चांगला क्वालिटी दर्जेदार हापूस आंबा खा, त्याचा आस्वाद घ्या पुरेपूर आणि पूर्णपणे एन्जॉय करा. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू सो मच. A1 ग्रेड म्हणजे 301 ते 325 ग्राम आणि नंबर 1 276 to 300 ग्राम, नंबर 2 251 ते 275 ग्राम आणि 3 नंबरचा आंबा 226 ते 250 आणि त्याच्या खाली 250च्या खाली 4 नंबर आणि नंतर 5 नंबर. तर मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. आणि जय कोकण.